नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत, सरसकट भरपाई मिळेल. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा. ज्यांच्या वस्तू किंवा जनावर गेलीत अशांचेच पंचनामे होणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून शेती नुकसानीची पाहणी. लातूरच्या उदगीर तालुक्यातील लोहारा गावात शिंदे फडणवीस यांच्याकडून पाहणी. 2 ते 3 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन. जालन्याच्या घनसावंगीमध्ये जरांगे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. सोयाबीन कापूस दरवाढ, त्याचबरोबर पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या 100% भरपाईसाठी तुपकर यांचं आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे 355 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अडाण नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये 1 जण वाहून गेल्याची माहिती. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. पारखेड गावातील पेरलेली शेती वाहून गेली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडच्या परळी तालुक्यामध्ये खरीपातील 55 हेक्टर क्षेत्र बाधित. पीक विम्याच्या जाचकटीनं शेतकरी त्रस्त, शेतकरी हवालदिल. पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मक्याचं पीक देखील उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना हंबरडा फोडला. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील मांडकी गावातील घटना. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह अनेक भागामध्ये मुसळधार पावसामुळे घरांची पडझड. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये सततच्या पावसानं 6,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. 285 गावात सोयाबीन, उडीद, मूग, मक्यासह कांद्याचं देखील नुकसान. बीडच्या परळीतील सरस्वती नदीकाठच्या नागरिकांसाठी आरोग्य पथक दाखल. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनंतर अंमलबजावणी. परभणीमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब. अतिवृष्टीमुळे गंगाखेड इथं गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग झाल्यास पूरस्थितीची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील आसना नदीचा पूर ओसरण्यास आता सुरुवात. पावसामुळे जिल्ह्यातील 3,50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बळीराजा चिंतेत. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव 100% भरला. धुळे शहराची पाण्याची चिंता आता मिटली. अक्कलपाडा धरणामधून नकाने तलावामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. बीड जिल्ह्यातील माजलगावचं धरण 22% भरलं. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली. जळगावमधील वाघूर धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. वाघूर धरणामधून 16,393 क्युसेक पाण्याचा वाघूर नदीपात्रामध्ये विसर्ग. जळगावच्या हातनूर धरणाची 24 दरवाजे उघडले. धरणातून 1,18,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. वाशीमधील पेन टाकळी धरण 82% अधिक भरलं. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी ठिय्या. अंबड परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हात. नगरविकास विभागातील संवर्ग अधिकाऱ्यांचे आजपासून बेमुदत आंदोलन. राज्यभरातील कर्मचारी संपात सहभागी. अकोल्यामध्ये नगर परिषदेच्या संवर्ग अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू. बुलढाण्यामध्ये पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप. घंटानाद आंदोलन करत सरकार विरोधात रोष व्यक्त. कर्मचाऱ्यांकडून सेवार्थ आयडी देण्याची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी चंद्रपुरात भव्य निषेध मोर्चा. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, सुधाकर अडबाले यांच्यासह शेकडो नागरिक मोर्चात सहभागी. नागपुरात भारतीय बेरोजगार मोर्चाकडून बेरोजगार युवकांचा जनाक्रोश मोर्चा. नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या फलटणमध्ये अनेकांचा मनसेमध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन. देवरुखमधील पंचजोशींच्या चौसुटी वाड्यामध्ये अश्वारूढ गणरायाचं उत्साहात आणि वाजत गाजत स्वागत.
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षी देखील खड्ड्यांचं विघ्न. मुंबई गोवा महामार्ग खराब असल्यानं चाकरमान्यांकडून पर्यायी रस्त्यांचा वापर. अहमदनगरमध्ये कोहिनूर मॉलकडून पारंपरिक ढोल ताशा वाद्यांची स्पर्धा. स्पर्धेमध्ये 7 पथकांसह 350 वादकांचा सहभाग. अमरावतीच्या तिवसामध्ये महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा साजरा. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. कमरेला ढोलकी बांधत यशोमती ठाकूर थिरकल्या. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये आई मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याचं हे 3रं वर्ष. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रश्मी बोरीकरांनी आकाशी झेपगेरे पाखरा या विषयावर संवाद साधला. जळगावच्या 40 गावामध्ये मोफत आरोग्य, नेत्र आणि रक्त तपासणी शिबिर. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांचा उपक्रम. सांगलीच्या सचिन खिलारीला पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक. पुरुष गोळाफेक प्रकारामध्ये सचिन खिलारीकडून यशाला गवसणी.